नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 7 एप्रिल 2021 वार बुधवार, तिथी एकादशी, विक्रम संवत 2078 आनंद, शके संवत 1942 शर्वरी, पक्ष कृष्ण पक्ष, अमांत महिना फाल्गुन, पूर्णमांत महिना चैत्र, चंद्र राशी मकर, सूर्य राशी कुंभ। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातला आहे, पण येथे जो घासला जाईल तोच चमकेल। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता। मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी संपूर्ण राज्यासोबत अमरावती जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे। या कडक निर्बंधाला अमरावती जिल्ह्यातील रेस्टॉरंट, बार असोसिएशन, हॉटेल असोसिएशन व कपडा व्यापारी असोसिएशनने व इतर व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। जिल्ह्यात गेल्या वेळी आम्ही लॉकडाऊनला सहकार्य केले। आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या जर कमी होत आहे तरी जिल्ह्यात कडक निर्बंध का, असा सवाल व्यापाऱ्यांचा आहे। तेथे रुग्णसंख्या वाढत आहे, तेथे कडक निर्बंध लावण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी केली आहे। आम्ही तिसऱ्यांदा लॉकडाऊन का झेलावा, असा व्यापाऱ्यांचा सवाल आहे। इस संदर्भ में हम माननीय यशोमती ताई ठाकुर को मिले और हमने ये जो बातें सभी बातें उनके ख्याल में हमने ला के दी। उन्होंने बोला कि आज हम बम्बई के अंदर जा रहे हैं और माननीय मुख्यमंत्री को अमरावती शहर के बारे में हम चर्चा करेंगे। इसके अंदर अगर ज़रूरत नहीं है तो लॉकडाउन हम पूरी तरह से प्रयास करेंगे लॉकडाउन कैंसिल हो जाए करके। और उसका पालक मंत्री साहब का, कलेक्टर साहब, माननीय आयुक्त रोड़े साहब, इनका रिस्पांस हमको हमेशा पॉजिटिव मिलता है, उनका हमेशा सहयोग रहता है। और हमें आज उम्मीद है कि आने वाले 1-2 दिन के अंदर इसके ऊपर निश्चित रूप से सकारात्मक निर्णय आएगा, ऐसी हम उम्मीद करते हैं। मैं अमरावती इलेक्ट्रिक मर्चेंट एसोसिएशन की तरफ से अनिल हरवाणी। अभी जो ये नया लॉकडाउन लगा है सरकार ने, यह काफ़ी दुखदायक और तकलीफ़दायक है, क्योंकि ऑलरेडी अमरावती करीबन 15-20 दिन, 1 महीना पहले 15 दिन का एक स्पेशल लॉकडाउन झेल चुकी है, जिसमें अमरावती का नाम अमरावती वुहान के नाम से फेमस हो गया था। ऑल ओवर इंडिया सिर्फ अमरावती था जिसने 15 दिन लॉकडाउन लगाया था। इस समय अमरावती में करीबन 200 से 225 पेशेंट आ रहे हैं डेली के, जो कि एक संतोषजनक और कंट्रोल में है बात, ऐसी गिन सकते हैं। हमारी प्रशासन से गुंजाइश है, सिफारिश है कि अमरावती को एक विशेष दर्जे में रखकर अमरावती को एक विशेष छूट दी जाए, ताकि हमारा व्यापार सुचारू रूप से चल सके। हम उनके रूल्स एंड रेगुलेशन में सपोर्ट करने के लिए अच्छे तरीके से तैयार हैं। बिल्कुल जो भी उनके नियम होंगे, कानून होंगे, उसके हिसाब से पूरा सपोर्ट किया हमने एसोसिएशन लेवल पर सभी की टेस्ट कराई, एसोसिएशन की तरफ से कैंप बंधा है। ये एक मिसाल हो गई पूरे महाराष्ट्र के लिए। तो इसका ही रिजल्ट है कि आज अमरावती में पेशेंट इतने कम है। हमारा सपोर्ट सब प्रशासन को रहेगा, लेकिन प्रशासन से निवेदन है कि हमें एक विशेष छूट दी जाए कि हमारा बिजनेस चल सके अच्छे से। सीज़न का टाइम है हमारा, गर्मी का सीज़न है, लोगों को ही, आम जनता को ही तकलीफ होने वाली है इसमें भी। इलेक्ट्रिक डीलर एसोसिएशन अमरावती के सभी सदस्य, लगभग 50 सदस्य आज यहाँ पे यशोमती बाई को, पालक मंत्री जी को निवेदन देने चैम्बर ऑफ अमरावती मर्चेंट इंडस्ट्रीज के नेतृत्व में देने आए हैं। लॉकडाउन की वजह से इतनी तकलीफ है कि लोगों का आने चेहरे से हंसी गायब हो गई है। खर्चा कैसा चलाना इसकी चिंता सबको है।
अभी हम लोगों का कूलर का फैन का सीजन है, पूरे 3 महीने का स्टॉक सब ने भर के रखा है। अगर नहीं बिका तो हालत बहुत खस्ता हो जाएगी। हमारा प्रशासन से यही निवेदन है कि जल्द से जल्द, अमरावती में पोजीशन अच्छी है, पेशेंट कम है, तो कम से कम अमरावती में लॉकडाउन शिथिल किया जाए। पिछले 12 दिन का लॉकडाउन का हमने सपोर्ट किया, उसका भी हमने ध्यान रखना चाहिए। अभी अमरावती की पोजीशन अच्छी है। शनिवार रविवार लॉकडाउन करते तो हम उसको तैयार है, हम उसको भी हम समर्थन देने के लिए तैयार है। प्रशासन ने सिर्फ व्यापारियों की आर्थिक चिंता जो है उसका ध्यान रखना चाहिए। बस हमारा इतना मानना है। भैया आपका काय का दुकान है? मेरा कपड़े का दुकान है। और क्या बोलते, तो पहला लॉकडाउन हुआ, पहला लॉकडाउन अपन ने झेल लिए, चलो जान दो। सेकंड लॉकडाउन भी लगा, अभी आप थर्ड लॉकडाउन लगा रहे, जबकि लॉकडाउन लगाने की कोई परिस्थिति है ही नहीं, क्योंकि केसेस कम हो गए पहली बात तो। और केसेस निकलते हैं तो अपन समझ भी सकते हैं। और लॉकडाउन लगा के बोले तो क्या करेंगे हम लोग, क्या जाएंगे बताओ ना, व्यापारी लोग जाएंगे किधर? हम लोगों ने रास्ते पे जाना, हम लोगों ने भीख मांगना क्या? आप लोग क्या भाड़ा दे रहे क्या? चलो सरकार को बोलना हमारा भाड़ा दो, खर्चा दो। हम लोगों ने किससे बोलना? आपके कर्मचारी? हमारे कर्मचारी लोग हैं, उनका वेतन देना ही पड़ता। वो बोलते लॉकडाउन तुम्हारा लग रहा, लेकिन हमने गरीब ने किधर जाना? उनका भी बराबर है, वो कहाँ जाएंगे काम करने को जब साल भर अपने पास में रहते हो? किससे पैसे मांगेंगे वो लोग भी? ऐसी परिस्थिति करो कि भाई सबका समाधान हो। लॉकडाउन बार बार लॉकडाउन लगा रहे हैं आप, तो इससे क्या होगा बताओ? तो केसेस भी कम नहीं कर रहे, पहले ऐसे केसेस नहीं है अभी केसेस कम है। अमरावती में केसेस कम है? केसेस कम है, लॉकडाउन की ज़रूरत ही नहीं है यहाँ। पहली बात तो आपका नाम? शैलेश ओंकार सिंह ठाकुर। बीच में 18 दिन का अमरावती में ऑलरेडी एक लॉकडाउन लग चुका है। फरवरी एंड से 8 मार्च तक का 18 दिन का लॉकडाउन निर्बंध हो चुका है। उसके बाद अब ये तीसरा निर्बंध जो अमरावती इसमें आ रहा है वो हम लोगों को मान्य नहीं है। पूरी इंडस्ट्री, मेन हम लोग होटल इंडस्ट्री, होटल एसोसिएशन से है, हम लोगों को इस निर्बंध का मान्य नहीं है। हम लोग ये निर्बंध नहीं स्वीकारेंगे। और क्या नुकसान हुआ? हमारी होटल इंडस्ट्री है, हम लोग एक सर्विस सेक्टर में आते हैं। जो लोग बाहर गांव से आते हैं उनको खाने की व्यवस्था, खाना खाने के लिए अब हमको बोला है कि आप लोग पार्सल दीजिए। अब जो कस्टमर हमारे यहाँ पार्सल लेने आते हैं वो हमको बोलते हैं कि भैया हम रास्ते पे खड़े रह के तो खाना नहीं खा सकते, हमको बिठा दीजिए। और गलती से अगर हमने बिठाया और अननेसेसरी हमको चालान देंगे तो हम लोगों ने कहाँ तक इस चीज़ को ये करना, एक्सेप्ट करना। ये निर्बंध हमको बिल्कुल भी एक्सेप्टेबल नहीं है। आपका नाम? चिराग दोषी, हॉटेल न्यू सन्मान। मी हॉटेल इंडस्ट्रीमधून येतो, सेवा उद्योगातून येतो। विषय असा आहे की काही दिवसापूर्वी फेब्रुवारीमध्ये जेव्हा अमरावती जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात कुठे लॉकडाऊन होता, त्यावेळेस अमरावती जिल्ह्याच्या प्रशासनाने अमरावतीमध्ये वाढत्या रुग्णसंख्या पाहून इथे लॉकडाऊन लागला होता आणि तो साधारणतः 18 दिवसाचा लॉकडाऊन होता, ज्याच्यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि त्यांच्यासोबत राहून या वाढत्या रुग्णांची संख्या कमी कशी करावी याकरता आपले आपले व्यवसाय बंद ठेवले। त्यानंतर आता हा तिसरा लॉकडाऊन जो राज्य सरकारने लागू केला आहे, ज्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा सुद्धा समावेश करून इतर काही जिल्ह्यात जिथे कोरोनाचे पेशंट फारच नगण्य आहे, तर अशा लोकांनासुद्धा, अशा जिल्ह्यातसुद्धा हा जो की लॉकडाऊन लावला गेला आहे पूर्ण, याचा आम्ही निषेध करतो। हॉटेल इंडस्ट्री, सेवा उद्योगाचा जो विषय जर आपण पाहिला तर फक्त 25%, 50% अशी क्षमतेनुसार यांनी संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच फक्त आम्हाला मुभा दिली होती आणि आम्ही प्रशासन सहकार्य करत होतो। पण आता संपूर्णतः 30 एप्रिलपर्यंत हॉटेलची सिटिंग पूर्णतः बंद करून फक्त पार्सलवर व्यवसाय करा, हा जो फतवा त्यांनी काढला आहे, हा फतवा आम्हाला मान्य नाही। जेणेकरून हॉटेल इंडस्ट्री काय, आमच्यासोबत असलेले कर्मचारी आणि साधारणतः जिल्ह्यामध्ये 5000 जवळपास रेस्टॉरंट्स, बार्स आणि छोटे मोठे कॅफे आहेत, ज्याच्यामध्ये 25,000 कुटुंब प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्याच्यावर डिपेंडेड आहे। तर त्याच्यामुळे या फतव्याचा, या आदेशाचा आम्ही निषेध करतो आणि उद्या आमच्या सगळ्या असोसिएशनच्या माध्यमातून, व्यापारी संघटनाच्या माध्यमातून, चेंबरच्या माध्यमातून मी सगळ्या व्यापाऱ्यांना अनुरोध करू इच्छितो की आपण रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध जर आपण लढलो नाही तर हे उद्योग किंवा आपण कोरोनाच्या व्यतिरिक्त तसेच मरून जाऊ, असं जवळपास साधारणतः परिस्थिती आमच्या जिल्ह्यात आहे। आमचे तीन प्रकारे आम्ही हे सगळं करू। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की कायदेशीर सल्ला घेऊन हायकोर्टाच्या माध्यमातून, जनहित याचिकेच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारला जाईल की 15 दिवसाचा ऑलरेडी लॉकडाऊन भोगल्यानंतर आता हा जो तिसरा लॉकडाऊन त्यांनी पुन्हा लावला आहे, या संदर्भात त्यांनी अमरावतीच्या रुग्णांची अभ्यास न करता किंवा त्याचा विचार न करता सरसकट संपूर्ण महाराष्ट्राला एका लाईनमध्ये त्यांनी आणलं, जो चुकीचं आहे। आणि दुसरं, सर्व व्यापारी संघटनांना, हॉटेल असोसिएशनच्या सोबत आम्ही येऊन प्रशासनाला मोर्चाद्वारे आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन एक मोर्चा तिथं आम्ही काढणार आहोत आणि प्रशासनाला याची दखल घेण्यास भाग पाडणार आहोत।
अमरावतीमध्ये मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला अमरावती जिल्ह्यातील व्यापारी व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. अमरावती जिल्ह्यात 20 फेब्रुवारी 2021 ते 28 फेब्रुवारी पर्यंत रुग्णसंख्या ही दररोज 600 ते 800 पर्यंत होती. 30 संख्यानंतर 9 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत 200 ते 250 पर्यंत येऊन त्यामध्ये घट झाल्याचे दिसून आले. याच दरम्यान अमरावती जिल्ह्यातील सर्व व्यापारी यांनी स्वतःची कोरोना चाचणी सुद्धा केलेली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यामधील असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमधील घट व यापूर्वी लावलेल्या लॉकडाऊनचा विचार करता सध्या स्थितीमध्ये आपण निर्गमित केलेल्या अधिसूचनेबाबत पुनर्विचार करून अमरावती जिल्ह्याकरिता हे लॉकडाऊन शिथिल करण्यात यावा आणि सर्व आस्थापना यांना आपण दिलेल्या कालावधीप्रमाणे सुरू करण्यासंदर्भात आदेशित करावे तसेच परवानगी देण्यात यावी असे निवेदन जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पत्राद्वारे दिले आहे. अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार नवनीत रवी राणा यांचा वाढदिवस आज रुग्णसेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. अमरावती, तिवसा, धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुरजी, अचलपूर, परतवाडा, भातकुली, दर्यापूर आणि चांदूर बाजार येथील कोविड सेंटरमध्ये व विलगीकरण कक्षात भरती असलेल्या रुग्ण व त्यांची सेवा करणारे आरोग्य सेवक यांना उत्कृष्ट दर्जाचे भोजन पाकिट वितरित करण्यात आले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, दयासागर रुग्णालय, वलगाव कोविड सेंटर येथे खासदार नवनीत रवी राणा यांच्या उपस्थितीत सदर वाटप करण्यात आले. अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा वाढदिवस आज रुग्णसेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. अमरावती, तिवसा, धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुरजी, अचलपूर, परतवाडा, भातकुली, दर्यापूर, चांदूर बाजार येथील कोविड सेंटरमध्ये व विलगीकरण कक्षात भरती असलेल्या रुग्ण व त्यांची सेवा करणारे आरोग्य सेवक यांना उत्कृष्ट दर्जाचे भोजन पाकिट वितरित करण्यात आले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, दयासागर रुग्णालय, वलगाव कोविड सेंटर येथे सौ नवनीत रवी राणा यांनी उपस्थित सदर वाटप केले. रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवणारे शुद्ध सात्विक भोजन पाकिट युवा स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन तयार केले. शासन निर्देशांचे पालन करून सर्व साहित्य निर्जंतुकीकरण करून अत्यंत स्वच्छ वातावरणात करण्यात आले. वाढदिवस निमित्त म्हणा की आज फक्त कोविडचे जेवढे पेशंट आहेत त्यांच्यासाठी या दिवसाला आपण जे जेवणाच्या जे प्रशासनावर भार असते प्रत्येक गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये, सेमी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये तिथे जाऊन जेवढंही चांगला जेवणाचा हे आहे आपण ते देत आहे आणि सॅनिटायझरसुद्धा सोबत देत आहे आणि त्यांची पाहणी करत आहे की त्यांना सगळं काही व्यवस्थित आहे की काही प्रॉब्लेम आहे, कोणी जास्त बिमार आहे तर त्यांना काय जास्त तकलीफ येते त्यांच्यासोबत आपण चर्चा केली आणि जेवणाचीही सुद्धा. आणि त्याच्यासोबत जे लॉकडाऊन अनवॉन्टेडली लॉकडाऊन जे लावलेलं आहे, जे नावाने लॉकडाऊन नाही आहे पण लॉकडाऊनच केलेलं आहे, त्याचा मला वाटते की आमच्या सगळ्या लोकांना विरोधसुद्धा आहे. आणि जर लॉकडाऊन करायचं तर बाकीही सुविधा सरकारने दिल्या पाहिजे कारण की एक तर कोविड आहे, लाईटचे इलेक्ट्रिसिटी बिल आहे आणि लॉकडाऊन आहे, व्यापारी आत्महत्या करत आहे. तर याच्यावर सरकारनं याच्यावर विचार करण्याची खूप आवश्यक आहे. आणि मला वाटते की आमचा विरोध हा लॉकडाऊनला नेहमीच राहिलेला आहे आता कारण की 1 वर्षापर्यंत ज्यांची जेवढी पुंजी होती त्यांनी खाल्ली पण आता उपाशीशिवाय त्यांना पर्याय नाही आहे. म्हणून याच्यावर व्यवस्थाही काही दुसरा पर्याय काढून त्यांना सुविधा कशी दिली पाहिजे त्याच्यावरही चर्चा सरकारने केली पाहिजे. इलेक्ट्रिसिटी बिल असो, मजदूर लोक असो, शेतकरी असो त्यांच्याबद्दल विचार करून त्यांच्यासाठी बोललो पाहिजे आपण. आणि आज वाढदिवसानिमित्त आपण सगळे हॉस्पिटलमध्ये जात आहे. मग सुपर स्पेशलिस्ट झालं, दयासागर झाला, PDMCमध्ये आलो आणि वलगावमध्ये आहे, जिथे जिथे आमचे धारणी आहे, अंजनगाव आहे, दर्यापूर आहे, जिथे जिथे मॅक्सिमम लोक आहे तिथे आमचे कार्यकर्ता बाकी ठिकाणी जातात. आणि शहरामध्ये जे अमरावतीमध्ये आहे तिथे आम्ही स्वतः जाऊन कोविड पेशंटचे बोलत आहे आणि त्यांची चर्चा करून त्यांचे विषय हेल्थ संबंधित आपण विचारपूसमध्ये. आणि अमरावतीमध्ये आम्ही स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन आपला सुपर स्पेशलिस्ट झाला, PDMC झालं आणि दयासागर झालं, वलगावमध्ये जे कोविड सेंटर आहे ते झालं, तिवसामध्ये, अचलपूरमध्ये आणि
दर्यापूरमध्ये, चांदूर बाजारमध्ये, धारणी मेलघाटमध्ये जिथे जिथे कोविडचे पेशंट आहेत त्या प्रत्येक सेंटरमध्ये आज प्रशासनावरची भार असते. असा वाढदिवस असा ना करताना साजरा करताना जे ऑलरेडी कोविड पेशंट आहे आणि त्यांना जे जेवणाची व्यवस्था सरकार देतात त्याच्यामध्ये आपण आजच्या दिवशी प्रत्येक गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये कोविडचे पेशंट जेवणाची व्यवस्था केली आहे. आपण व्यवस्था केली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट मी सांगते की ज्या पद्धतीने बिना नावाने जे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेलं आहे. पहिले लॉकडाऊन नाव देत होते की लॉकडाऊन, तर हे माहीत होतं की लोक, गरीब लोक, मजदूर वर्ग, शेतकरी, व्यापारी वर्ग आणि रेस्टॉरंट चालवणारे आणि लॉन चालवणारे जे लोक होते लॉकडाऊनचा विरोध करत होते. म्हणून लॉकडाऊन ना देताना त्यांनी लॉकडाऊन केलेलं आहे. आपण आता विरोध कोणत्या पद्धतीने करावं, कारण की गरीब जनता जी, आम जनता जी रोजमर्रा कमवणारी आणि खाणारी आहे, जे वर्षपर्यंत ज्यांच्याकडे जे काही होतं त्यांनी तर आपली पुंजी सगळी खर्च केलेली आहे आणि आज त्यांना जगण्यासाठी खूप कठीण आहे. म्हणून जर सरकार लॉकडाऊन लावत आहे, लॉकडाऊन हे पर्याय दिसत आहे की कोविडला आपण थांबवू शकतो, तर आम्ही मान्य करू की कोविडला थांबवण्यासाठी आपण जे अपयश ठरलेले आहे आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आपण काही ना काही प्रयत्न करून त्याला कोविडला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. इथे इलेक्ट्रिसिटी बिलचं जे बिल आहे पूर्ण वर्षापासून जे लोकांनी भरलेलं नाही आहे, जे भरू शकत नाही आहे, मजबुरी आहे, त्या लोकांसाठी आपण काही विचार केला पाहिजे. आणि लॉकडाऊन जर लावायचा आहे, जर तो पर्याय आपल्याला दिसत आहे, तर शेतकऱ्यांसाठी, शेतमजदुरांसाठी, मजदूर वर्ग जे रोज कामावर जाते, रोज घरी पैसे आणते आणि आपल्या परिवाराला जगण्याचा एक माध्यम ते बनतात, असे लोकांसाठी, व्यापाऱ्यांसाठी आपण नक्की विचार केला पाहिजे. लॉकडाऊनसाठी आपण VC घेतात, आपण बसतात, CM साहेब मीटिंग घेतात, मीटिंगमध्ये निर्णय ठरवतात की असे कडक निर्बंध आपल्याला लावा लागते म्हणून, पण त्याच्यासोबत जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी आपण विचार केला पाहिजे आणि त्यांना आपण काय सुविधा देऊ शकतो त्याच्यासाठी आपण नक्की विचार करा. आणि इलेक्ट्रिसिटी बिल आम्ही गेल्या 6 महिन्यापासून मागणी करत आहे की इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये 50% रिलीफ लोकांना भेटली पाहिजे, त्याच्यावरही आपण डिस्कशन केला पाहिजे. आणि जे ॲड मी पाहत आहे त्या ॲडमध्ये तुम्ही दाखवत आहे इलेक्ट्रिक मी वापरलं, लाईट मी वापरलं, घरी मी होते, तर त्याची जिम्मेदारी माझी आहे, माझी कुटुंब, माझी जिम्मेदारी म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल मी भरलं पाहिजे. एक तर घरात आपण ठेवत आहे, घरामध्ये अंधार आहे आणि पोटाला अंगार लागलेली आहे, त्याच्या जगण्यासाठी काही आपल्याजवळ पर्याय नाही आहे. आणि हे सगळ्या गोष्टी पाहताना याच्यावर एक माणुसकी या नात्याने आपण सगळे मंत्र्यांनी आणि CM साहेबांनी याच्यावरही सुद्धा विचार केला पाहिजे. आणि जेवढेही लोक आपले हॉस्पिटलमध्ये, आज गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आहे, प्रायव्हेट जे कोविड हॉस्पिटल झालेले आहे, तिथे जाऊन ते सगळे पेशंटला आपण जेवणाची व्यवस्था आज केलेली आहे. आणि सगळ्यांनी, कोणीही व्यक्ती आज माझा वाढदिवस म्हणून मला भेटायची जास्त प्रयत्न करू नये. आपण सोशल डिस्टन्स मेंटेन केला पाहिजे, आपण लांब राहिलो पाहिजे. आणि सगळ्यांची शुभेच्छा मला प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमातून, फेसबुकवरनं, इंस्टावरनं, सोशल मीडिया, व्हॉट्सअपवरनं सगळे मला देते आणि त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते. आणि सुरक्षित राहा, घरात राहा, पण सरकारने नक्की ते गोरगरिबांबद्दल एकदा विचार करा, शेतकऱ्यांबद्दल विचार करा की लॉकडाऊन हा पर्याय मध्यमवर्गीय लोकांसाठी नाही आहे. धन्यवाद. नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण राजीनामा दिल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. चंद्रकांत पाटीलांच्या या टीकेला अमरावतीच्या पालकमंत्री व महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिले आहे. नैतिकतेच्या आधारावर आणि सेन्सिटिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यांना कोणीही राजीनामा मागितला नव्हता. क्लीन चिट सरकार जे मागचं होतं त्याच्यासारखं हे सरकार नाही आहे. आम्ही नैतिक जबाबदारी घेऊन या मंडळींनी राजीनामे दिलेले आहेत आणि चंद्रकांत दादांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे. त्यांच्या पक्षामध्ये किती केसेस लागलेले, किती माणसं आहेत आणि त्यांना यांनी मागच्या काळामध्ये किती लोकांना कशासाठी क्लीन चिट दिलेलं आहे त्याच्यावरूनच त्यांची संस्कृती कळते. त्याच्यामुळे महाविकास आघाडीबद्दल त्यांना बोलण्याचा काही अधिकारच नाही. कोरोना प्रतिबंधासाठी आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्र
राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अधिसूचना शासनाने जारी केली आहे. या अधिसूचनेतील आदेश अमरावती जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत पूर्णतः लागू करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी निर्गमित केले आहे. अंजनगाव सुर्जी शहर व तालुक्यातील कोणत्या गोष्टी सुरू राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती अंजनगाव सुर्जीचे तहसीलदार वैशाख वाहुरवाल यांनी सिटी न्यूजचे प्रतिनिधी जावेद शहा यांना दिलेली आहे. राज्य शासन की अधिनियम ब्रेक द चेन अमरावती ज़िले में फिर से लागू की गई है. क्या है अब की बार नए नियम? अंजनगांव सुरजी के लिए किस तरीके से नियम लागू है, व्यापारियों के लिए हम जानेंगे अंजनगांव सुरजी तहसीलदार साहब से किस तरीके से नए नियम लागू है. सर, ये जो है ये लॉकडाउन है, ब्रेक द चेन मतलब क्या, किस तरीके से नियम लागू है? इस बार सरकार ने पूरा लॉकडाउन नहीं किया है. कुछ ब्रेक द चेन इस टाइप की अभी ऑर्डर आई है. अभी ये दो तरह से है. एक है दिन में पूरा 144 यानी 5 से ज़्यादा लोग आप नहीं आ सकते हैं एक साथ, और रात को नाइट कर्फ्यू में पूरी संचार बंदी है. आप वैलिड रीज़न के सिवा आप बाहर नहीं निकल सकेंगे. और ये 2 टप्पे में ऐसा है कि सोमवार से शुक्रवार तक आपको सुबह 7 से शाम को 8 बजे तक 5 से ज़्यादा लोग एक साथ नहीं आ सकेंगे. और वीकडेज जो है और सैटरडे और संडे को, शनिवार रविवार को कोई भी वैलिड रीज़न के सिवा बाहर नहीं निकलेगा. दूसरा सर, ये जो शादी वगैरह, शादी के जो कार्यक्रम रहेंगे या फिर धार्मिक जो कार्यक्रम रहेंगे उसके लिए क्या नियम लागू है? शादी सिर्फ 50 लोग ही की परमिशन है, और धार्मिक कार्यक्रम और बाकी के जो भी सांस्कृतिक कार्यक्रम है, स्पा है, सलून है या जिम है, ये सभी बंद रहेंगे. सर, जो किरकोळ विक्रेता है गांव में, तो वो किरकोळ विक्रेता के लिए किस तरीके से चालू रहेंगे? देखिए, अत्यावश्यक सेवाओं को सरकार ने परमिशन दी है. उसमें कुछ जो सेवाएं हैं वो मैं बताता हूँ. जो एक है दवाखाने और उनसे संबंधित सेवाएं, जैसे पैथोलॉजी है या कुछ और सेवाएं हैं. दूसरा है किराना और जो सब्जियां है वो भी, उसमें डेयरी, बेकरी और जो होटल्स है वो भी आएंगे. लेकिन होटल पर सिर्फ वेटिंग लोगों कर सकते हैं बाहर खड़े रह के, और होटल में बैठ के कोई खा नहीं सकेगा जो भी वो सर्विस दे रहे हैं. और उनके लिए स्ट्रिक्टली पार्सल सेवाएं सरकार ने बोली है. लेकिन जो रोड साइड जो है वो अगर लोग हैं तो वो पार्सल दे सकते हैं, लेकिन उसके लिए लोगों को वेट करना पड़ेगा. हाँ, वो होटल में बैठ के नहीं खा सकेंगे. उसके बाद में जो खेती के काम है उसको सरकार ने परमिशन देगी. अत्यावश्यक सेवा में वो भी आता है. जो माल वाहतूक है, बैंक है, ई कॉमर्स है, उसकी सेवाएं है, वो शुरू रहेगी. सर, ये कब से कब तक चालू रहेंगे, इसकी सीमा कितनी है, मतलब कि कब तक की ये आदेश है? ये कल शाम को 8 बजे यानी 5 तारीख को 8 बजे से 30 तारीख के रात को 12 बजे तक की ये 30 अप्रैल रात को 12 बजे तक की ये ऑर्डर है. और ये अभी हमको सबको कोविड अगर दूर हटाना है तो हमको फॉलो करने पड़ेंगे, क्योंकि हमने देखा है 20-25 साल के जो अब जैसे कार्यकर्ता है, पत्रकार लोग हैं, उनकी भी डेथ हो रही है. वो हमको सबको समझना चाहिए. कोरोना किसी को नहीं छोड़ेगा. अगर आप मास्क, सैनिटाइज़र और डिस्टेंसिंग नहीं रखेंगे तो आप उसके शिकार बन सकते हैं. तो इस तरीके के जो नियम है वो अंजनगांव सुरजी के लिए भी लागू है, जिस तरीके से आज तहसीलदार साहब ने बताया है. सिटी न्यूज, जावेद शाह, अंजनगांव सुरजी. हिंगणघाट शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका जळीत कांड प्रकरणात मंगळवारी 5 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 21 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. झालं का राजा? हां सर. आज या खटल्यात एकूण आम्ही 5 साक्षीदार तपासले. आतापर्यंत 21 साक्षीदारांची साक्ष या खटल्यात नोंदवण्यात आलेली आहे. उद्या खटल्याचा मधील जवळजवळ उर्वरित साक्षीदार आम्ही तपासू, आणि उद्या खटल्याचं पुराव्या नोंदणीचं काम आम्ही बहुतेक पूर्ण करणार आहे. आणि पोलीस तपास अधिकारी आणि इतर पोलीस अधिकारी त्यांच्या साक्षी आज काही झाल्या, काहींच्या साक्षी उद्या ठेवल्या. उद्या हा अंकिता सुद्धा पीडित प्रकरणाची जवळजवळ सुनावणी उद्या पूर्ण होईल. मी ॲडव्होकेट भूपेंद्र बळवंत सोने आज हिंगणघाट सेशन कोर्टमध्ये
वर्धा जिल्ह्यातील जे बहुचर्चित हत्याकांड झालेलं आहे त्या हत्याकांडामध्ये प्रत्यक्ष सुनावणी आणि साक्षी पुरावाचा आज दिवस होता. सरकारी पक्षातर्फे आज 6 साक्षीदार तपासण्यात आले आणि मी त्यांची उलट तपासणी घेतली. माझ्या मते जे साक्षीदार आज तपासण्यात आले त्यांनी सरकारी पक्षाला काही फायदेमंद होणार असं माझ्या तरी मते काही सांगितलं नाही आणि मला जे अपेक्षित होतं ते कॉन्ट्रडिक्शन्स आणि ओमिशन्स मी भरपूर कोर्टाच्या रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याच्यामध्ये यशस्वी झालो. आज ज्या पोलीस सब इन्स्पेक्टरनी घटनास्थळ पंचनामा केला होता, ज्या पोलीस सब इन्स्पेक्टरनी FIR लिहिला होता ते साक्षी पुराव्याकरिता आज आले होते आणि त्यांच्या सरतपासणीनंतर मी उलट तपास घेतला. कारंजा घाटगे येथे सोमवारी दुपारी 1च्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर राजनी फाट्याजवळ मुंबईवरून भंडाऱ्याला घेऊन येत असताना रजनी फाट्याजवळ पोलीस गाडीचा टायर फुटून अपघात झाला. यामध्ये आरोपी श्रवण बावणे वय 65 हा जागेवरच ठार झाला, तर आरोपीला परत घेऊन येणारे 3 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाटगे दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर रजनी फाट्याजवळ मुंबईवरून भंडाऱ्याला घेऊन येत असताना रजनी फाट्याजवळ पोलीस गाडीचा टायर फुटून अपघात होऊन यामध्ये आरोपी श्रावण बावणे वय 65 हा जागेवरच ठार झाला, तर आरोपीला परत घेऊन येणारे 3 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. याबाबत सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार भंडारा येथील कारागृहात असलेला कैदी श्रावण बावणे याची मुंबई येथील कोर्टात पेशी असल्याने भंडारा येथील 3 पोलीस कर्मचारी MH 36 22 73 या गाडीने मुंबई येथून घेऊन गेले होते. 3 तारखेला आरोपीची तारीख आटोपल्यानंतर आरोपीला घेऊन परत येत असताना आज राजनी फाट्याजवळ पोलिसांची गाडीचा टायर फुटल्याने गाडीने 3 पलट्या खाल्ल्या. त्यामध्ये आरोपी श्रवण बावणे हा जागीच ठार झाला असून त्याला घेऊन परत येणारे पोलीस कर्मचारी सावंत जाधव वय 42 वर्षे, शकील शेख व अभिषेक घोडमारे हे गंभीर जखमी झाले आहेत. तिघांनाही गुप्तमार असल्यामुळे त्यांचा एक्सरे घेऊन त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथे वाढदिवसाचे औचित्य साधून चक्क तलवारीने केक कापला. तसेच वाढदिवसाचा केक कापून कार्यक्रमात तलवार फिरवल्याचे व्हिडिओ चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. पोलिसांना तलवार जप्त करून बर्थडे बॉय कपिल काळबांडे व इतर 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरेश्वर येथील कपिल काळबांडेच्या 25व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन करून गाण्याच्या तालावर बेधूनपणे थिरकत असतानाच बर्थडे बॉयने भावनेच्या भरात घरातील तलवार आणून केक कापला व गाण्याच्या तालावर तलवार फिरवत सिद्धार्थ काळबांडे, अजय काळबांडे, आकाश काळबांडे व स्वप्नील काळबांडे समवेत नाचू लागला. या अफलातून प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून व्हॉट्सअपवर क्लिप व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. गोपनीय माहितीच्या आधारे सावळेश्वर येथे पोलीस पोहोचले व त्यांनी तलवार जप्त करून कपिल काळबांडे आणि त्याच्या 4 साथीदारांना पोलिसांनी अटक केली. बिटरगाव पोलिसांनी कोरोना महामारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे व आर्म ॲक्टनुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहे. ठाणेदार विजय चव्हाण हे प्रकरणाचा तपास करीत आहे. दिनांक 30/3/2021 रोजी सावळेश्वर येथील कपिल काळबांडे या मुलाचा वाढदिवस होता. तो वाढदिवस साजरा करत असताना त्याने तलवारीने केक कापून तलवार हातात घेऊन डान्स केला. त्याबाबतचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आम्ही तात्काळ त्याची दखल घेतली आणि त्या बड्डे बॉयसह त्याच्या 4 मित्रांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं एक तलवार जप्त केली आणि त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम 425, 525 आर्म ॲक्ट तसेच कोरोनासारखा साथीचा रोग पसरवण्यासंबंधाने हत्येचं कृत्य केल्याबद्दल 269 भारतीय दंडविधान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आणि पुढील तपास सुरू आहे. बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयामधील कोविड सेंटरमध्ये एका 37 वर्षीय इसमाने आत्महत्या केली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयामधील कोविड सेंटरमध्ये एका 37 वर्षीय इसमाने आत्महत्या केली आहे. बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावाचे रहिवासी असणारे उमेश कोंढरे यांच्या बार्शीतील कोविड सेंटरमध्ये उपचार चालू होते. यामध्ये त्यांची आई, पत्नी आणि 2 मुले हे देखील कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावरही उपचार सुरू होते. या दरम्यान आज पहाटे 5 वाजता उमेश कोंढारे यांनी कोविड सेंटरमधील स्वच्छतागृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुढील तपास बार्शी पोलीस करीत आहेत. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सर, आज नेमकं काय घडलं पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये? पॉलिटेक्निक कॉलेज बार्शी इथे महाराष्ट्र शासनाचे CCC कोविड केअर सेंटर सुरू असून या ठिकाणी एकूण 99 रुग्ण आहेत आणि ते सर्व पॉझिटिव्ह आहेत. तर उमेश भागवत कोंढारे राहणार चिखर्डे ही 3 तारखेला या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट म्हणून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये जागा दिलेली होती. तर ते आणि त्यांच्याबरोबर त्यांची आई, पत्नी आणि 2 मुलं या ठिकाणी कोविड पेशंट म्हणून ॲडमिट झालेले आहेत. आज पहाटे 4:30-5च्या सुमारास उमेश कोंढारे यांनी गळफास लावून या इमारतीच्या स्वच्छतागृहामध्ये हे केलेलं आहे. गळफास लावून फाशी घेतलेली आहे. त्यांच्या पूर्ण परिवार इथंच आहे का? त्यांचं आई, त्यांच्या मिसेस आणि त्यांची 2 लहान मुलं इथंच आहेत, ॲडमिट आहेत. त्यांचं वय काय म्हणताय सर? 37 वय आहे. त्रास काय होता त्यांना? त्यांच्याबद्दल त्यांचा त्रास काय होता तर याबद्दल पोलीस यंत्रणेमार्फत त्यांच्या पत्नी, त्यांच्या आई यांचा जबाब घेण्याचं काम सुरू आहे. ओके, थँक्यू सर. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. परतीच्या प्रवासात टोपे यांनी अचानक मालेगावच्या सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. रुग्णांची विचारपूसही केली. यावेळी सामान्य रुग्णांच्या कामाचे कौतुक केले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात सरप्राईज व्हिजिट दिली. टोपे धुळे शहराच्या दौऱ्यावर होते. परतीच्या प्रवासात टोपे यांनी अचानक मालेगावच्या सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. रुग्णांची विचारपूसही केली. यावेळी सामान्य रुग्णालयांच्या कामाचे कौतुक केले. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीरचा तुटवडा भासू देणार नाही अशी ग्वाही देतानाच मालेगाव ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्याच्या सूचना महापालिकेत दिल्या. नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून इलाज करून घ्यावा. तसेच कोरोना लसीकरण नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. माझ्या मालेगावच्या सर्व जनता जनार्दनाला एकच विनंती आहे की मी जे केसेस पाहतोय, तुम्हाला थोडंसुद्धा जर लक्षण दिसलं तर 1 सेकंद विरोध न करता, 1 मिनिट त्याला विलंब न करता त्वरेने तुम्ही टेस्टिंग करा आणि टेस्टिंग करून पॉझिटिव्ह असाल ट्रीटमेंट घ्या. हे उशीर 4-5 दिवस उशीर केला तर मी आता सिव्हिल हॉस्पिटल मालेगावच्या समोरून बोलतोय. मी तुम्हाला सांगतो, हे मी पाहतोय की ज्यांना ऑक्सिजन चालू आहे, ज्यांना व्हेंटिलेटर लागलं आहे, सगळ्या जणांनी 5-5, 7-7 दिवस उशीर केलेला आहे म्हणूनच व्हेंटिलेटरवर आहे. आणि त्यामुळं मला एवढंच कळतं की जर थोडंही लक्षण असेल आणि जर लवकर त्यांचं निदान झालं आणि ट्रीटमेंट सुरू झाली तर सगळे डॉक्टर्स इथं माझ्या आजूबाजूला उपस्थित आहेत. ते सगळे आमचे डॉक्टर्स यांनी खूप चांगल्या पद्धतीनं खरं म्हटलं तर ट्रीटमेंट दिलेली आहे. खूप म्हणजे 24 पैकी 25 स्कोर असलेल्या रुग्णांना HRCTच्या दुरुस्त केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं एक मत आहे की बाबा कुठल्याही परिस्थितीत लवकर निदान करा आणि दुसरी गोष्ट वॅक्सिनेशन करा. वॅक्सिनेशनमध्ये अजिबात विलंब करू नका. 2च सल्ले राहतील. लवकर अंगावर दुखणं काढू नका, तो सल्ला एक माना. आणि दुसरा, वॅक्सिनेशन 45 वर्षाच्या वरच्या लोकांनी करून घ्या, हा दुसरा सल्ला आहे. 2 सल्ले माना. मला वाटत नाही की कोरोनाला घाबरण्याचं काही कारण आहे. एक नजर टाकूया अमरावतीच्या कोरोना रिपोर्टवर.
पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, सिटी केबल चॅनल नंबर 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडललाही फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. तोपर्यंत नमस्कार.